समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र आरक्षणातील त्रुटी दूर करून आरक्षण द्या असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर भुजबळांनी मराठा नेते मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे। आरक्षणाबाबत काही जणांची दादागिरी सुरू आहे, त्यांची दादागिरी चालू द्या, त्यांच्याकडे सगळे काही आहे। 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टरमधून फुलं टाकतात आणि म्हणे गरीब आहे। शिवाजी पार्कात कुठे बसायचं पाहायला 200 गाड्या घेऊन गेले, हे काय गरीब आहे, काय करणार असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर टीका केली। तर मराठा समाजाला भरपूर काही मिळालंय, आज अनेक संस्था त्यांच्याकडे आहेत, आतापर्यंत 80% मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत। आम्ही तुम्हाला मोठा भाऊ मानतो, मात्र आम्हालाच संपवायला लागले तर हे संपणार नाही असं लक्षात ठेवा, असं देखील भुजबळ म्हटले। आता जे नवीन नेत्यांचे निर्माण झालेले आहे जालनामधून, विरोध आमचा तिथं आहे, कदापि नाही। 4% मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही। या मंत्राला 9.5% फक्त आम्हाला आरक्षण मिळालेलं। आम्ही म्हणतो आमचं आरक्षण भरा अगोदर, त्याच्या अगोदर सुरू झालं की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे। हे भलते सलते लाड या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। तुमच्या दादागिरीला घाबरणार नाही, लक्षात ठेवा। ओबीसीचे लोक सुद्धा आमदार काय बोलायला तयार नाही, आणि जे काय बोलले ते माझ्याच विरुद्ध। भुजबळ जो आहे 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण करतो, म्हणजे त्यांनी आमच्यावर बुलडोजर फिरवावं, त्यांनी आमचं सगळं आरक्षण घ्यावं, आमचं शिक्षण संपवू देत, आमचं राजकारण सगळ्यांचं संपवू देत, आमच्या नोकऱ्या संपवू देत, आम्ही काय बोलायचं नाही। सगळ्या संस्था त्यांच्याकडे, आमदार त्यांच्या, अर्ध्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्या असतात। मुख्यमंत्री आतापर्यंत जर पाहिले 70-80% तुमचे झालेले आहेत। आमचं काही म्हणणं नाही, मग तुम्ही मोठा भाऊ आम्ही मान्य करत आलो आतापर्यंत, पण तुम्ही आम्हाला जर फार एकदम संपवायला जर लागलं तर आम्ही असे संपणार नाहीये, लक्षात ठेवा। त्यांना सगळ्यांना विचारलं, तुम्हाला पाहिजे पृथ्वीराज कोणती सर्टिफिकेट, मान खाली। बाळासाहेब बोला, तुम्हाला पाहिजे कोणती सर्टिफिकेट? शंभूराज तुम्हाला पाहिजे? तिकडे इंदापूरला मी विचारलं, हर्षवर्धन पहाटे तुम्हाला पाहिजे? अरे तुम्हाला नको आहे तर मग सांगा ना, आम्हाला, आम्ही मराठा आहोत, आम्हाला कोणी नाही म्हणून। एवढी दादागिरी, उद्या तुम्ही आमची सुद्धा घरं जाल, तुम्हाला एवढी हिंमत आली की आम्ही कोणाची घरं जाऊ? एक लक्षात ठेवा, अरे मुंगीवर पाय पडला ना तर ती सुद्धा चावा घेते पायाला। अरे आम्ही तर माणसं आहोत आणि ती जिवंत आहोत, लक्षात ठेवा। त्यांच्याकडे सगळं काय आहे, 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टरमधून फुलं टाकतात, ते गरीब आहे, काय करणार? शिवाजी पार्कला, आझाद मैदानाला बघायला जायचं, कुठे उपोषणाला बसायला 200 गाड्या गेले, गरीब आहेत, ते काय करणार? काय चाललंय काय तू? आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।